म्हणजे मला अनेक वेळा असं वाटत होतं, तेज बुद्धिमत्तेची माणसं सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये, संसदेच्या सभागृहामध्ये जायला पाहिजेत. म्हणून एवढ्या सगळ्या जगातल्या राजकारणाच्या पटलावरती सुद्धा उठून दिसतायत ते एक बाबासाहेब आंबेडकर. मला सांगावं, बाबासाहेब आंबेडकरांचा 2 वेळा पराभव झाला, पण 2 वेळा भंडाऱ्याच्या आणखी साधारणतः पोटनिवडणुकीमध्ये झालेला. त्यांच्या विरोधात निवडून आलेल्या माणसांची नावं किती माणसांना माहित आहेत? बाबासाहेबांचा पराभव जगात पोहोचला, पण बाबासाहेबांच्या विरोधात निवडून आलेल्या माणसांना आपण विसरलो ना. म्हणजे हा विश्वविख्यात बुद्धिमत्तेचा माणूस त्या सभागृहामध्ये होता. म्हणून या देशाची आदर्शवत घटना जी जगामध्ये अगदी आजी उजळ मात्यानं मिरवते आहे, त्याचं सगळं श्रेय हे बाबासाहेबांना आपल्याला द्यावं लागतं. म्हणून माझी इच्छा आहे की सरस्वतीच्या वाटेवरून काशेला त्या सभागृहामध्ये जाऊन हा जागर घालता येतोय का? जर माझ्या कदाचित नशिबात असेल तर तेही घडेल, नाही घडलं तर शिवसेनेचा, शेतकरी सेनेचा एक सच्चा पाईक म्हणून या पुढच्या काळातला प्रवास हा निश्चितपणानं आनंददायी.